तर राजौरी पुंछमध्ये एलओसीवर गोळीबार झालेल्या आत्ताची ही महत्त्वाची बातमी। जम्मूमध्ये संपूर्ण रात्र ब्लॅकआउट करण्यात आलं। पाकिस्तानच्या गोळीबारात उरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। भारतानं पाकिस्तानला चोख सडेतोड उत्तर दिलेलं आहे। भारताकडून पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आलंय, तर तिकडे पाकिस्तान बिथरलाय। राजौरी पुंछमध्ये एलओसीवर गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये एक महिला उरीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। पाकिस्तानच्या गोळीबारात उरीत एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते। जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अखेर युद्ध पेटलं असंच आता म्हणावं लागेल। जम्मूत रात्रभर ब्लॅकआउट होता, तर इकडे पंजाबमध्येही काहीशी वेगळी परिस्थिती नाहीये। एलओसीवर बिथरलेल्या पाकिस्तानकडून गोळीबार सतत सुरू आहे आणि त्यानंतरच भारतानं अशा पद्धतीनं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देत पाकिस्तानची पुरती वाताहत केली आहे। पाकिस्तानला नेस्तनाबूत केलेलं आहे। पहलगाम हल्ला करून पाकिस्ताननं भारताला डिवचलं आणि आता भारतानं आपण काय आहोत, आपली ताकद काय आहे हे पाकिस्तानला दाखवून दिलेले। जम्मूत रात्रभर ब्लॅकआउट करण्यात आला आणि पाकिस्तानचे इरादे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। भारताकडून पाकिस्तानला क्षणाचाही विचार करण्यासाठी वेळ न देता कशा पद्धतीने हल्ले करण्यात आले आणि पाकिस्तान काय आहे हे जगाला दाखवून देण्यात आले। बातमी पंजाबमधून सर्व नागरिकांना प्रशासनानं सूचना दिलेल्या आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावं, खिडक्यांपासून दूर राहावं आणि लाईट्स बंद ठेवावेत, खिडक्यांचे पडदे लावावेत असं आवाहन प्रशासनानं केलंय। सशस्त्र दल कामावर आहे, त्यांना घरात राहून पाठिंबा देण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। घरात राहा, लाईट बंद ठेवा अशा सूचना पंजाब प्रशासनानं दिलेल्या आहेत। या सूचना खरं तर केवळ पंजाबसाठी नाही आहेत, तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आता घरात राहून आपल्या जवानांना सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। सब लोग अपनी दुकानों की, अपने घरों की, अपनी गाड़ियों की लाइटें बंद कर दे और अपने अपने घर पे चले जाए। तर ऐकलेत आपण पंजाब पोलिसांकडून कशा पद्धतीनं सूचना पंजाबमधल्या नागरिकांना दिल्या जात होत्या। आपल्या दुकानांचे, घरांचे लाईट्स बंद ठेवा आणि आपापल्या घरातच राहा, लाईट्स बंद ठेवा, खिडक्यांपासून दूर राहा, खिडक्यांचे पडदे बंद ठेवा अशा सूचना देण्यात आल्या।